तुम्हाला माहित आहे का, श्री दत्तात्रय महाराजांचा जन्म नेमका कसा झाला? गोष्ट आहे माता अनुसया यांची. जगप्रसिद्ध पतिव्रता. त्यांच्या कीर्तीने प्रभावित होऊन त्रिदेवी म्हणजेच सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या तिन्ही देवपत्नींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना एक अद्वितीय परीक्षा घ्यायला सांगितली. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजेच त्रिमूर्तींनी संन्यासी रूप धारण केले आणि अनुसया मातेच्या आश्रमात आले. आणि त्यांनी एक विलक्षण मागणी केली. माते, आम्हाला तुम्ही निर्वस्त्र होऊन भोजन द्या. हे ऐकून क्षणभर धक्का बसला. अतिथी धर्म की पतिव्रता? पण माता अनुसया शांत होत्या. अनुसया मातेने त्यांच्या तपोबलाने हे ओळखले की प्रत्यक्ष त्रिदेव त्यांची परीक्षा घेण्यासाठी येथे आले आहेत. आणि मग काय? क्षणाचाही विचार न करता अनुसया मातेने त्या संन्यासरूपी त्रिदेवांना शिशुरूपात बदललं आणि त्यांची बालकांसारखी सेवा केली. हे पाहून देवींनी अनुसया मातेची माफी मागितली. मग अनुसया मातेने त्रिदेवांना मूळ स्वरूपात आणलं. मग त्रिदेवांनी अनुसया मातेवर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. माते, आम्ही तिघेही एकत्रित स्वरूपात तुझ्या पोटी जन्म घेऊ. आणि अशा प्रकारे माता अनुसयेच्या पतिव्रता शक्तीमुळे जन्म झाला त्रिमूर्तींच्या संयुक्त अवताराचा, म्हणजेच श्री दत्तात्रय महाराजांचा.